ठाण्यातल्या वागळे इस्टेट भागातला रोड क्रमांक 23. इथल्या सावरकर नगरमधल्या दोन बहिणी 40 वर्षाच्या सुषमा शिरसाट आणि 35 वर्षाच्या महानंदा जगताप. त्यांच्यावर जबाबदारी आहे रात्रभर जागून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षांची देखरेख करणं. यासाठी त्यांना मिळतात प्रत्येक रिक्षामागे 10 रुपये. निर्मनुष्य रस्ता आणि रात्रीची वेळ. अशात वेळ आली तर कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्याकरता त्यातल्या एकीकडे असते काठी तर दुसरीकडे असते मिरचीची पूड. याखेरीज या मध्यमवर्गीय महिलांना रात्रीच्या मिठ्ठ काळोखात सोबत असते ती त्यांची 70 वर्षाची आई राहीबाई जगताप यांची. आम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे सपोर्टच नाहीये आणि पर्याय नाहीये. मी स्वतः जॉबला नाहीये, माझा मुलगा शिकतोय, माझी बहीण म्हणजे कुठे जॉबला नाहीये आणि त्याच्यामुळे आम्ही दोघी बहिणी हे मग रिक्षा स्टँड पर्यायच नसल्यामुळे रिक्षा स्टँड सांभाळतो. डोळ्यात तेल घालून अख्खी रात्र त्यांना रिक्षाची काळजी घ्यावी लागते, कारण त्यातला एखादा जरी भाग गहाळ झाला तरी त्याची भरपाई करून देण्यासाठी त्यांना पुढले कित्येक दिवस पैसे न घेता फुकट काम करावं लागू शकतं. माझा मुलगा गेला, माझी आसवं पुसणार कोणच नाही. मग माझ्या मुलग्याची जाग्यावर मी काम पुरी माझ्या करतात रात्रंदिवसा. इथं कुणी चोरीला गेलं, एक चाक गेलं, त्याचं आम्ही 1,500 रुपये भरलं. या तिघींचं आयुष्य जगण्याचा संघर्ष अचंबित करणार आहे. सख्ख्या भावाच्या अकाली निधनानंतर रिक्षांना पहारा देण्याचा त्यांचा पुरुषी व्यवसाय त्यांनी ज्या जिद्दीनं चालू ठेवलाय त्यांच्या या जिद्दीला झी मीडियाचा सलाम. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.